रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
परकुमा देवीवर झाले राम राज काय उने आम्हाशी 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 धरणी धरे पिके गाये ओळल्या म्हशी धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हशी धरणी धरे पिके गाये ओळल्या म्हशी धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता काढिता जीविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ धरले धरणे गाई ओळल्या म्हशी सोपनी दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नी तुरे कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कडे काळा नामाचा गजर भय फिटले कळी काळा राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई तुका मने राम सुख दिले आपुले तुका म्हणे राम सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले दया गर्भवासा येणे जाणे कुंडले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले तया गर्भवासा येणे जाणे कुंडले राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई विडोबार कुमार रुक्माई कुमार जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई
झाले राम राज धरणे धरी पिके गाई मणी रावची धरण धरी पिके धरण धरी पिके गाई मणी रावची राम वेण राम वेण आम्ही गाऊ राम वेळ धरणी धरी पीक गाये ओळल्या मसी धरणी धरे पीक गाये ओळल्या मसे राम राम वेळ गाऊ राम दलिता कंडित जीवित गे बाईये 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 दलिता कंडित जीवित गे जीवित गे बाईये जीवित गे जेविता गे दलिता कंडिता जेविता गे माये जेविता गे दलिता कंडिता दलिता कंडिता जेविता गे माये दलिता कंडिता जीविता गे बाईये राम वेळ राम वेळ आम्ही गाऊ जेविता गे दलिता गांडीदा जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाईये राम वेळ राम वेळ गावी गाऊ
झाले राम राजे काय उन्या माझी झाले राम राज काय काय उद्या मासी झाले राम राजे काय उन्या माझी झाले राम राज काय उद्या मासी धरणी धरी पिके गाई वळेला मजे वळेला मजे धरणी धरी पिके गाई वळेला मजे वळल्या मजे धरणे धरणे पिके गाय बोळल्या म्हशी गाय बोळल्या म्हशी धरणे धरणे पिके गाय बोळल्या म्हशी गाय बोळल्या म्हशी झाले राम राज काय उने आमाजी झाले राम राज काय पुण्या मासी धरणी धरी पिके गाई वळील्या मजी गाई वळील्या मजी धरणी धरी पिके गाई वळल्या मजी वळल्या मजी धरणे धरणे पिक गाय बोळल्या म्हशी गाय बोळल्या म्हशी धरणे धरणे पिके गाय बोळल्या म्हशी गाय बोळल्या म्हशी राम वेळो वेळा आम्ही गावोई राम वेळो वेळा मी गावो यावोय राम वेळो वेळा आम्ही गावोई राम वेळो वेळा मी गावो यावोय ललिता कांडिता जेविता गे बाई जेविता गे बाई ललिता कांडिता जेविता गे बाई गे बाई दलिता कोंडिता जेविता गे बाई जागे बाई दलिता कोंडिता जेविता गे बाई जागे बाई झाले राम राज्य काय उने आमाशी झाले राम राज्य काय उने आमाशी धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जीविता गे बाई तुका म्हणे राम सुख दिदले आपुले तुका म्हणे राम सुख दिदले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जीविता गे बाई पांडू रंगा करू प्रथम नमन पांडू रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
निज चरण संततिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमचा लादलो तुमचा लादलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या नादाला निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावर तुमच्या लागी सेवक झालो तुमच्या लागी चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर लोकाविरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये झाले रामराजे कायवने आम्हाशी प्रस्तुत चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा आणि 4 चरणाचा अभंग आपण आजच्या प्रसंगासाठी निवडलेला आहे. आजचा काय प्रसंग आहे हे लहान लेकरापासून कल्पना आहे बरं का. हे लहान लेकरं सुद्धा सांगू शकतात. आज आपल्या दरेगावामध्ये एवढं मंदिर सुशोभित केलं होतं आपण आणि मात्र अन्नदान केलंय, एवढं मोठं डेकोरेशन तयार केलेलं आहे आणि भजन कीर्तनाचा आनंद आपण घेत आहोत आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचा आपण जयघोष करत आहोत. काय निमित्त आहे हे काळ फार सुंदर आहे तुमच्या आमच्यासाठी बरं का. हा काळ यावं म्हणून बरेच लोक तपश्चर्या करून संपले, पण त्यांच्या जीवनामध्ये हा आनंद लाभ झाला नाही. मोठे मोठे ब्रह्मचारी योगी ज्ञानी महात्मे अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राची स्थापना व्हावी ते आपल्या डोळ्यानं पाहावं, याच देही याच डोळा ही अशी अपेक्षा त्यांनी केली होती. पण मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण तुमचं आमचं भाग्य आहे त्यांच्या नंतर आपण जन्मलो आणि समोरासमोर आपण आज अयोध्येमध्ये आज 500 वर्षाच्या काळापासून पेंडिंग असलेली ही गोष्ट, बाबराचा काळ होऊन गेला तेव्हापासून जिथं भगवान प्रभू रामचंद्र जिथं अधिष्ठान होतं त्या अयोध्येमध्ये त्यावेळेस त्याने ते काढून मस्जिद बांधली. नंतर मात्र काही कालांतराने तुम्ही आपले कारसेवक कालांतरानं ती वस्तू
पाळल्या गेली आणि मात्र मेन जिथं रामाचं अधिष्ठान होतं तिथं सगळे आणि काबीज करण्यात आलं. आतापर्यंत काटेकोर बंदोबस्त होतं तिथं, कोणी पिल्लू जायला भाग नव्हतं तिथं. पण आज ज्यांच्या हस्ते हे कार्यक्रमाचा सोहळा पार पडतो आज त्याही नेत्याचं खूप मोठं भाग्य आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब प्रथमे आज त्यांच्या हस्ते अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापन झालेली आहे. त्या उद्देशाने अख्या जगभरून प्रथमे अख्या देश भरून मला वाटतं ज्या गावामध्ये हे कार्यक्रम नाही ते गाव दुर्दैवी समजायला पाहिजे बरं का. हां असं आहे. आणि ज्या गावामध्ये हा कार्यक्रम आहे ते तुम्ही आम्ही सगळे लोक भाग्यवान आहोत. दरेगावमध्ये खूप मोठा तुम्ही असा उत्सव साजरा केलात म्हणून सर्वप्रथम मी संपूर्ण नवतरुण मंडळीचं, गावकरी मंडळीचं आणि बजरंग दलाच्या सगळ्या मुलांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि सगळ्यांनी एकदा टाळ्याचा गजर करा. का सध्याच्या काळामध्ये पुढल्या भावी पिढीची फार मोठी गरज आहे बरं का. भावी पिढी करत राहावं आणि आपण त्यांना सहकार्य करत राहावं ही आपल्या हिंदू धर्मातली मेन संस्कृती आहे. म्हणून तुम्ही एवढं मोठं कार्यक्रम आयोजन केलं. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला तुम्ही निमंत्रित केलात. आणि मात्र आमचे गायनाचार्य हरिभाऊ महाराज मारजवाडीकर तसेच त्यांचे बंधू आणि आमचे मृदंगाचार्य पांडुरंग महाराज काळे आणि संपूर्ण दरेगाव येथील भजनी मंडळ आणि संपूर्ण श्रोते मंडळी तुम्ही सगळे उपस्थित आहात. आणि आता कंप्लीट आपल्याला खूप लवकर कार्यक्रम चालू करायचं म्हणत जवळजवळ ही वेळ होतेच कंप्लीट बरं का. आता 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. म्हणजे असा खूप टायमिंग झालेला आहे. दरेगावमध्ये येईना ते बी खूप दिवस झाले. 2-4 घंटे कीर्तन केलं तर जमते नाही का. लोक म्हणतील आमची वाट लागून जाईल म्हणतात बरं. तसं जमत नाही. तुम्हाला बरोबर 12च्या मध्ये मी कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतो. 12च्या मध्ये संपवतो म्हणजे कमी बोलतो असं नाही, बोलतो तेवढंच, परंतु कार्यक्रम अगदी टायमिंगमध्ये मोकळं करतो. का सध्या श्रोत्याची क्यू खूप यायला लागली. का प्रत्येकाची तब्येत अशी आता 4-4 तास 2-2 तास बसण्याची सुद्धा राहिली नाही. गुडघ्याची शिकायत नाही असं कळवा, 1 लाख रुपये मिळवा. प्रत्येकाला काही ना काही आजार आहे. आता मला वाटतं ही मंडळी बरी आहे, थोडे ह्यांना किती वाढ थाटील तर जमते. हे नवयुग मंडळी आहे प्रथमे, परी मी त्यांचाही विचार करतो, तुमचाही करतो. आणि मात्र कार्यक्रमाची सुरुवात करतो. तुकोबाराच्या गात्याला अनेक अभंगाचं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं. महाराजांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग आले त्या त्या वेळेला महाराजांनी तशा अभंगाची लिखाण केलेली आहे. आजचा जो प्रसंग आहे तुकोबाराने ते आपल्या अनुभवातून घेऊनच सांगितलेला आहे. प्रथमे झाले रामराज्य असं म्हणतात. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही रामराज्य झालं म्हणता, त्याअर्थी रामराज्य म्हणजे नेमकं काय? रामराज्य केव्हा येऊ शकतं आणि ते रामराज्य कशाला म्हणायचं आहे हे थोडं आम्हाला समजावून सांगा. असं म्हटल्याच्या नंतर आपला जो देश आहे या देशाला भारत देश म्हणतात. भारत माझा देश आहे. पुढं काय म्हणतात रे पोरांनो? तुम्हाला विचारलो, तुम्ही लाजू नका, मी काही करत नाही तुम्हाला. भारत माझा देश आहे असं म्हणा की मग मोठ्यानं म्हणा, मी काय तुम्हाला काय म्हणू. ह्या देशात राहणारे संपूर्ण भारतीय हे माझे बंधू आहेत असं म्हणतात. होय आपल्याला घराघरात जमत नाही पण म्हणायला काय अडचण आहे. पहा तुम्ही रामराज्य कशाला म्हणतात याच्याबद्दलच मी तुम्हाला चिंतन सांगतो. रामराज्य याचा अर्थ असा आहे की भावाभावानं कसं वागायचं आणि मात्र सवतीनं कसं वागायचं आणि गुरु शिष्यानं कसं वागायचं आणि बाप लोकांना कसं वागायचं आणि राजा आणि प्रजेनं कसं वागायचं. किती वाक्य झाले हो? तुझं नाव काय? सुपंत की काय? तुझं अवघडच आहे बनाव, मला येत नाही. बरं जाऊ दे, काही का असणार. मी आता जे बोललो ते आताचे नावच पाठ होत नाही तो लवकर. तुम्ही
तुझं नाव काय रे? प्रथमेश. हे थोडं बरं आहे, सोपं आहे घ्यायला. प्रथमेश, मी आता जे वाक्य सांगितलो हे किती वाक्य बोललो मी? प्रथमेश म्हणायचा उगं तर बसलो महाराजाच्या पुढे येऊन. हे नसलेलीच फजिती झाली. मी उगं तुम्हाला जागृत करवलो का? मी तुम्हाला काही त्रास देत नाही तर उठून पळतात, पळायचं नाही कीर्तन संपल्यावर. तुम्हाला येईना गेलं तर मी सांगतो, तसं चिंता आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. उगं मी तुम्हाला टेस्ट करायला. मी दरेगावमध्ये पोरं कसे आहे थोडं तुम्हाला मी विचारणा घेऊ लागलो, तर मी भियायचं नाही. हे सर्वप्रथम वाक्य असं आहे की या देशामध्ये वागत असताना आपण ज्या देशामध्ये वागतो त्या देशाची संस्कृती जपणं अत्यंतिक हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ह्या देशाची नेमकं संस्कृती काय आहे? या देशामध्ये 3 लोक ज्यावेळेस या देशामध्ये वास्तव्याला राहतात त्यावेळेस हे देश सुंदर अशा पद्धतीचं सुबलाम सुफलाम होऊन जातो. महाराज कोण लागतात आपल्या या देशामध्ये? प्रथमे एक सती लागते, एक शूर लागतो आणि एक साधू लागतो. किती झाले होय? 3. नंबर क्रमांक 1 कोण? आपल्या देशामध्ये महान पतिव्रता आहेत म्हणून हा देश व्यवस्थित चालतो. आपल्या देशामध्ये हे सगळी संस्कृती पाहायला मिळते. बाहेरच्या देशामध्ये जरी तुम्ही गेलो तर तुम्हाला हे कानानं सुद्धा ऐकायला मिळायची नाही, लक्षात ठेवा. म्हणून भारत देशाची खूप मोठी संस्कृती आहे. आणि मात्र सती लागते. एका स्त्रीनं सूर्योदय होऊ दिला नाही, तिच्या मालकाला शाप दिलं होतं एकानं, म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर तुझा मालक मरेल. ते म्हणजे सूर्योदय कसं होतं मी पाहते, सूर्योदय होऊ दिली नाही. आणि एकाच्या पतीला असा शाप होता की म्हणजे सूर्यास्त झाला की तुझा पती मरतो. तिने म्हणजे सूर्य मावळतोच कसा मी बघतो पाहते. तिनं सूर्य मावळू दिला नाही आणि तिने सूर्य उगू दिला नाही, अशी ताकद म्हणजे या सतीमध्ये असते. आणि मात्र म्हणून या देशामध्ये तसे आहेत म्हणूनच आपला देश व्यवस्थित आहे. एक वाक्य झालं. दुसरं वाक्य असं आहे, आपल्या देशामध्ये शूर राहतात. आज सरादीवर आपल्या सीमेवर शूर लोक राहतात म्हणून तर आपण इकडं आनंदानं झोपा करतो. महाराज प्रथमे आज त्यांचा प्राण पणाला लावून ते लोक दिवसाची रात्र करतात. आणि शूर कोणाला म्हणतात थोडं सांगतो तुम्हाला. प्रथमे काही लोक शूराच्या गोष्टी बोलतात पण शूराचं कर्तृत्व त्यांच्याकडे नसतं. शूर कोणाला म्हणतात? ते पांडव अज्ञातवासात असताना मात्र विराट नगरीमध्ये ते गुप्त रीतीने होते म्हणतात. 14 वर्ष तुम्ही वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे पांडव या देशामध्ये आहेत अशी बातमी कळाली की पुन्हा 14 वर्षाचा वनवास असं ठरलेलं होतं. आणि त्याने आपला वेषांतर करून विराट नगरीमध्ये त्यांनी राहत होते. राहत असताना योगायोगानं कौरवानं त्या विराट नगरीवर आक्रमण केलं. त्यावेळेस विराट राजा नगरीमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांचा एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव आहे उत्तर. त्यानं मोठ्या मोठ्यानं बोलू लागला. काय काय माणसं म्हणतात भांडणं होऊन लोक घराकडे गेल्यावर म्हणतात मी राहत होतो तर दाखवत होतो. तेव्हा काय करतो तस? तेव्हा का झोप काढतो तस का? ते होतं ना, जाऊन सोडायला पाहिजे होतं ना. पण ह्यांच्यानं काही होत नाही, नुसतं बोलून मोकळं व्हायचं. तो उत्तर काय म्हणायला लागला, मला जर रथ सारथी कोणी मिळाला असता तर या सगळ्या सैन्याची पाठ लायला असतो. असं बोललं त्यानं सरळ बोलायला. आणि ते कोणापुढे बोललं? इथं धनुर्धारी अर्जुन होता भ्रनडा म्हणून स्त्री वेशामध्ये. अर्जुनाला ते सहनच झालं नाही. महाराज अर्जुन काय म्हणतो, राजेश्री तुम्ही एक काम करा. म्हणजे काय काम करा? मी रथ चालवतो आणि तुम्ही युद्ध करा. आणि म्हणजे बाईला कुठे रथ चालवता येते का? हे बाई होती काय? हे वेषांतर करून होते. वीर अर्जुन होता, धनुर्धारी होता. त्यावेळेस मात्र नाही नाही तुम्ही पाहा तर मी कसं चालवतो. मग ते भ्रनडा म्हणून ते समोर बसला. अर्जुन रथ चालू लागलेला आहे. त्या विराटाच्या मुलानं अफाट असं समुद्रासारखं अफाट सैन्य डोळ्यानं पाहिलं आणि त्याला असं वाटलं, ए भ्रनडे आता मला युद्ध करणं होत नाही, पटकन रथ फिरव आपल्या नगराकडे जाऊत पळून. म्हणले त्याने म्हणले बोले तैसा, जसं तुम्ही बोललाव तसं आता युद्ध करा. त्याने म्हणले मला युद्ध करणंच होत नाही. सैन्याला पाहून जे व्यक्ती घाबरते त्याला शूर म्हणता येत नाही. सैन्याला पाहून घाबरायचं नाही आणि मृत्यूला कधी भियायचं नाही. त्याच्यातलं एक उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस सगळ्या कौरवा म्हणून अभिमन्यूला मारले, किती वर्षाचा होता मुलगा?
15-16 वर्षाचे लेकरू अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला आणि सगळ्या कौरवानं त्याला मारलेत. आणि तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाबरोबर युद्ध करत करत लांब घेऊन गेलो होतं. बातम्या असे कळाले की अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला आणि अभिमन्यूला सगळ्या कौरवांना मारलेला आहे. तो धारातीर्थी पडलेला आहे. म्हणून भगवंतानं रथ फिरवत तिथपर्यंत आले आणि अभिमन्यूच्या डोळ्यावाटे असे अश्रू गळत होते. अर्जुनाला असं वाटलं, का रे तू काय साध्याचा मुलगा आहेस का रडायला? क्षत्रिय रणामध्ये जर दुःख करू लागला तर त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. त्याने म्हणले, बाबा मी काय साध्याचे लेकरू नाही, मी एका शुरांचा मुलगा आहे, मला मृत्यूची भीती वाटत नाही. का? एका मूर्खानं माझा अपमान केलाय म्हणून. कोण केले? त्या जयद्रथानं जाता जाता माझ्या माथ्याला लात मारून गेला. तेच अपमान मला सहन होत नाही. त्याच्यामुळं मात्र त्याचा सूड तुम्ही उगवा म्हणलं. आणि मात्र तो गतप्राण झाला. त्याला शूर म्हणतात. पत्नी हे सती आणि ते शूर. सतीला ओळखायचं असेल तर सरणामध्ये ओळखायचं. सती आपला मालक वाढल्यानंतर सतीचं वाण वाटत जळत्या सरणामध्ये उडी मारून मृत्यूला भीत नाही, घाबरत नाही. तिचं नाव सती. सती सरणामध्ये कळते आणि मात्र शूर रणामध्ये कळतो. मग साधू कुठं कळतो? साधू मरणामध्ये कळतो म्हणतात. का? बरेच मी साधू तू साधू, मी महाराज तू महाराज असे बरेच आपल्याला ऐकायला मिळतात. पण खरे महाराज की खरी साधुत्व केव्हा कळतं? ज्यावेळेस मरणाच्या समयाला भगवंताचं नामस्मरण मुखाला यावं लागतं. रामकृष्ण हरी असं म्हणून ज्याचा प्राण जातो, महाराज म्हणतात त्याला साधू महात्मा म्हणतात. तोची साधू ओळखावा, 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 तोची साधू ओळखावा. देव ते जाणावा, देव ते जाणावा, देव ते जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेची जाणावा, देव तेची जाणावा, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा, देव तेची जाणावा, देव तेची जाणावा, देव तेची जाणावा, तुझी साधू ओळखावा, देव तेची जाणावा, देव तेची जाणावा. तोचे साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. या तिघावर आपल्या देशाचा खूप मोठा प्रभाव असतो. देश त्यांच्यामुळं चलत असते. आणि मात्र या देशाचं संरक्षण करण्यासाठी राजे लोक आपल्याला चांगली लाभावी लागतात. राष्ट्र करे पाप राजाने भोगावे, राजा केले ते पुरोहिता असं म्हणलंय अभंगामध्ये एका. प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं होतं. का? प्रजेवर राजाचं नियंत्रण नसल्यामुळं आणि प्रजा सैराट राहते. आणि राजाचं नियंत्रण प्रजेवर असलं की प्रजा व्यवस्थित वाटचाल करते. म्हणून प्रजानं केलेलं पाप राजाकडून घडत असते, म्हणून राजाला भोगावं लागतं. राजानं केलेलं पाप त्यांच्या पूर्वजाला भोगावं लागतं असं आहे. म्हणून मात्र आपल्या देशामध्ये कसे राजे होऊन गेले या इतिहासामध्ये असे नोंद आहे. सूर्यवंशामध्ये एक एक राजे असे पराक्रमी होऊन गेलेत महाराज.
पहा तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राच्या पूर्वजाकडे थोडं नजर टाका. राजा दशरथाचे आणि पूर्वज वडील त्यांचं नाव अजय राजा म्हणून होतं आणि दशरथ राजा म्हणून त्यांच्या उदरी जन्माला आले आणि मात्र ह्याने एवढा मोठा पराक्रम केला. त्यांचं नाव दशरथ का पडलं पत्नी लक्षात ठेवा. आता बी काही काही माणसाचे नाव राहतात आणि त्या नावासाठी अजिबात कृती राहत नाही. ते नावं घ्यायला समाजामध्ये लाज वाटते. मला लाज. लक्षात ठेवा. नाव जसं असलं तसं माणसाची उत्तम कृती पाहिजे, उत्तम कृती पाहिजे. दशरथ राजा म्हणजे आपल्या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत. एक एक इंद्रिय आपल्याला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न करतात. पण मात्र त्यांनी संपूर्ण 10 इंद्रियावर विजय प्राप्त केलेला असल्यामुळं त्यांचं नाव काय? दशरथ. राजा दशरथ. पण आता सांगतो तुम्हाला, राजा एवढा मोठा वैभवशाली राजा आहे, पण कुठंतरी माणूस कमी पडतो. सर्वगुण संपन्न या जगामध्ये एकही माणूस पाहायला मिळत नाही. मिळतो का? मिळत नाही. पण सर्वगुण संपन्न असला तर त्याला देव म्हणतात. पण देवानं आपलं एकही गुण आपल्याकडे पाठवणं फार कठीण आहे. कुठं कुठं संतती आहे आणि संपत्ती नाही, आणि कुठं कुठं संपत्ती आहे तिथं संतती नाही, कुठं कुठं संपत्ती बी नाही आणि संतती नाही. त्याला काय म्हणतात? संन्यासी म्हणतात. त्याला काय म्हणतात? संन्यासी. संन्यासाला संपत्तीची गरज नाही आणि संन्यासाचं लग्न न झाल्यामुळे संततीची काही त्याची चर्चाही करू नये. पण आपल्याला प्रपंचामध्ये काही काही लोक एकतरी मुलबाळ हो म्हणून 900 सायास करतात. मागचा काही काळ होऊन गेला आहे, काही एक 10-5 वर्षाच्या काळामध्ये मुलं बाळ होत नाहीत म्हणून लेकरं तिकडं चालू होते लेकरं मागायला. कुठं? गुजरातला. मला सांगा, एवढे कीर्तनं होलेले, तेवढे प्रवचनं होलेत, गात आहेत, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, गीता आहे, सगळं सगळं आपल्या समोर साधू संतांना उपलब्ध ठेवलेलं आहे, तरी बी लोकांच्या मनातलं अज्ञान नष्ट होत नाही. तुकोबारे म्हणतात, जर हे असं लेकरं बाळा जर आधार मिळाले असते तर कशाला लग्न करावं लागलं असं म्हणतात. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. हे काही आपल्याला ऐकायला मिळते की नाही कधीतरी. म्हणून राजा दशरथाला खूप मोठं वैभव आहे, खूप मोठं राज्य आहे. तिथं काय काय उपलब्ध होतं? 18 भार वनस्पती फुले फळे 18 भार वनस्पती बावीच्या पोखरणे नदी गंगा वाहते. बाईच्या पोखरणे नदी गंगा वाहते. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. त्या घरी कुलजिया राजराणी संपत्ती. हे सुख सांडोने या कासया योग सेविती. हे सुख सांडोने या योग पर्ये दे मदान मदालता सोम जो रे बाळा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळ. 18 भार वनस्पती फुले फळे बावीच्या पोखरणे नदी गंगा वाहते. बावीच्या पोखरी नदी गंगा वाहते.